पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय गो, कसला एवढा विचार करतेस? ते म्हणजे आत पटवर्धन काका आहेत, आमचे होणारे आहो आहेत आणि त्यांचे मित्र आहेत। काय? आमचा सदा आत आहे आणि त्याचा मित्र कोण आता? अरे बापरे, ते देवल आले का काय पुन्हा? बाजूला बघू दे मला। थांबा, नका जाऊ। अगो काय लावले आहेस मगापासून? आज जाऊ नका, आज जाऊ नका। आणि तू अशी लक्ष्मण रेषा बनून का उभी राहिलीयस? चल हो बाजूला, नाही तर देईन एक धपाटा। अहो काकू, त्या तिघांचे काहीतरी गुपित ठरले आहे म्हणून पटवर्धन काकांनी मला इथे उभे केले आहे दारासमोर। कोणी आले तर बोलण्यात गुंगावून ठेव असे सांगितले आहे। तूच पटवर्धन काकांनी असे सांगितले आहे तरी तू आम्हा सगळे खरेच सांगत आहेस का बरं? ते मोठ्या माणसांशी खोटे बोलायचे नाही ना। कपाळ माझे। बर, मग सांग बघू, कोण आहे आज सदाचा मित्र? देवल? ते क्रांतिकारक आहेत, तुरुंगातून पळून आले आहेत। हो? बयो, तू थोडी चक्रमायाचे ठाऊक होते हो, पण इतकी असेल असे वाटले नव्हते। मग काय गो, तुझे ते क्रांतिकारक तुरुंगातून का बरे पळून आले आहेत? जसे झाशीच्या राणीने गोऱ्या साहेबाविरुद्ध लढाई केली तशीच या क्रांतिकारकांना सुद्धा करायची आहे। आपण त्यांना मदत केली पाहिजे। असे होय, म्हणजे आमची भित्री भागूबाई सदा आणि तीर्थयात्रेच्या बेतात असलेले पटवर्धन काका असे दोन शूरवीर त्या क्रांतिकारकासोबत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योजना आखतायत। तर काका, तुम्ही माझ्या आहोंची चेष्टा करू नका। मला नाही आवडत माझ्या आहोंची चेष्टा केली तर। अरे देवा, केवढा तो आहोंचा पुळका। नाही नाही, दे तू पहारा दे, लक्ष ठेव। हा, आज पटवर्धन, आमचा घाबरट सदा आणि क्रांतिकारक देशाला स्वतंत्र करायला बसलेत। नाही, त्यांचं लाख मुलाचं गुपित फुटायचं काय? चला गोदे, बाकी तुझ्यामुळे जीवाची करमणूक बरीच झाली हो बायो। चला चल गोदे, चल। इथे इतकी महत्त्वाची गोष्ट चालली आहे आणि यांना ती करमणूक वाटते। आमचे आहो आहे ते शूरवीर, फक्त काळोखाला घाबरतात। सदाशिवा, जमतंय ना? होय। छान। वा सर वा, जमतंय की? गोदे, काय ग, कसला विचार करतेस? मी काय म्हणते, ती बयो खरे तर बोलत नव्हती ना? अगं खुळी का काय तू? हे बघ, असल्या गोष्टी खऱ्या असतात ना तेव्हा त्या फार गुप्तपणे केल्या जातात। असल्या बयोसारख्या मुलीला कोण सांगेल? हे सारे तिचे कल्पनेचे खेळ आहेत। आपल्या सदाला शूर दाखवण्याचा प्रयत्न करते, दुसरा काही नाही।
पण मला काय वाटते माहितीये का, खरेच असे असते तर पटवर्धनांनी तिला बजावले नसते का खरं बोलू नकोस म्हणून? हा? मग बाकी आपला सदा पटवर्धन आणि क्रांतिकारक ती जोडच मुळे मला भयंकर विनोदी वाटते. बाकी गोदे, ही बयो लग्न झाल्यानंतर आपल्या घरात आली की आपली मोठीच करमणूक होणार आहे. हो ना. आधी ती जबाबदारी तुझ्या एकटीवर पडायची नाही. काय हो, झाले का? अगं हो, धीर धर, धीर धर. कधी एकदा दादाला नव्या रूपात पाहिन असे झाले आहे. ओसरीवर गुळ शेंगदाणे ठेवले आहेत वाटीत, ते खा म्हणजे वेळ जाईल तुझा. हो हो, खाते. मदत करा, कुणी मदत करा, मदत करा, मदत करा, वाचवा, कुणी मदत करा, मदत करा, वाचवा, वाचवा, मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी वाचवा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणी मदत करा, मदत करा, कुणी. घ्या, पाणी पिऊन घ्या. हळू. घ्या, घ्या. गुळ शेंगदाणे खा म्हणजे तुम्हाला थोडी तरतरी येईल. देव तुझं भला करेल ग पोरी. वाईस हात देतेस? हो, उठा उठा. घ्या. म्हातारी होईस तोपर्यंत जगशील का पोरी. सुखी राहा पोरी. शिव 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 शिव. अगं मस्तक फिरले का तुझे? शिवलीस कशी तिला? अक्कल आहे की नाही? पण त्यांना शिवायचे का नाही? त्या माणूस नाही आहेत का? तोंड वर करून उलट्या प्रश्न तेवढे विचार. पण बाबा, पण नाही आणि परंतु नाही. तू आधी घरी जा, आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घाल आणि आंघोळ कर. मग बघतो तुझं पण परंतु सगळं. जा. पटवर्धन, अहो पटवर्धन, तू घरी नाही गेलीस? बाजूला हो, शिवशेल मला. पटवर्धन. अहो पण बापू. अगं जा म्हणतोय ना. बापू, तुम्ही इथे काय करताय? अरे काय झालंय? आरडाओरडा कसला चाललाय? काका ते. गप्पा बस. तू अजून इथेच? जा घरी जा, शिवशील आम्हा सगळ्यांना. हो पण झालं काय? ही आमची आगाऊ कार्टी म्हणून मी हिला सांगतोय, घरी जाऊन गोमूत्र पाण्यात शिंपडून आंघोळ कर. त्यात काय चूक झाली यांची?
एका गरीब म्हाताऱ्या बाईला मदत केली हे चांगलेच केले ना? त्या जागी जर तुमची बहीण किंवा पत्नी असती तर? हा कोण दीड शाणा? या बापू परचुरे शाणपणा शिकवतोय? माझा लांबचा नातेवाईक आहे. त्याच्या जिभेस लगाम घाला. त्याला म्हणा मला अक्कल शिकवू नकोस, उलटा टांगेन. आजकाल हे नवविचारी लोक खूप फोपावले आहेत, म्हणून आमची मुलं बिघडतायत. आणि तू का बायो आधी चालतीयो आणि आंघोळ कर जा. काय नाव काय या दीड शहाण्याचे? माधव माधव खरे, गुहागरचा आहे. होय होय, गुहागरचा आहे माधव खरे. चला ना आपण फेरफटका मारू. चला माधवराव चला. हो या या या. किती विक्षिप्त माणसं आहे ती. दादा तुला आता जपून बोलावे लागेल. तुझे खरे रूप उघडकीला येता कामा नये. अरे हो, पण राहुले नाही. किती अहंकाराने बोलत होते ते. माणूस की नावाला नाही. असेल, पण माझे आजोबा आहेत ते. त्यांच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कशा पटणार? पण आमच्या सगळ्यांची तेच काळजी घेतात. त्यांना वाईट बोलू नका, मला नाही आवडणार. हो. बरे, राग आला का मी कान पकडतो, मग तर झाले. बरे, आता पुढे काय सांगतो. पण बयोबाई तुम्ही आता जा तुमच्या घरी, नाहीतर बापू पुन्हा रागवतील. पण मला यायचंय, तुमची योजना बघायची आहे. आणि उमातेला आनंदीही बघायचंय. किती ती गंमत. अहो नाही नाही, ही काही गंमत नाहीये. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि सगळी वरात नको जोगांकडे, उगाच संशय यायचा. तुम्ही जा बरे घरी. रुसल्या वाटते. अहो आता कळले आहे ना मी रुसले ते. मग आता नका बोलू माझ्याशी. अहो पण ऐकून तरी घ्या मला काय म्हणायचे आहे. भयोबाई, आपण आता देवळाजवळ आलो आहोत, तर ह्यांना तुमची गंमत दाखवायची का? काय दाखवायची ना गंमत? हो. राग अजून गेलेला नाही. जाईल, देवीला भेटल्यावर जाईल. बरं, देवळात कसली गंमत? आणि मला कोणी तिकडे ओळखले तर? नाही, कोणी नाही ओळखणार. बापू आजोबांनी ओळखले नाही म्हणजे आपण आपल्या परीक्षेत अव्वल आलो आहोत. चला माधवराव. माधवराव? माधवराव खरे तुम्हीच ना? हो खरंच की. चला चला. देवीला नमस्कार करा, पण तिच्याकडे काही मागू नका. का बरे? तीच तर गंमत आहे. आपल्या बयोबाईंच्या म्हणण्यानुसार आपण देवी आईकडे सारखेच काहीतरी मागत असतो. आपण तिला फळं फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो. ते सुद्धा आपल्याला काहीतरी हवे म्हणूनच ना. पण ते आपल्याला हवे नको ते बघते. आपल्याला काही दुखले खुपले तर आपली विचारपूस करते. पण आपण तिला कधीच विचारत नाही. आपण आपल्या आईची पण विचारपूस क्वचितच करतो. पण बयोबाई त्यांच्या आईची आणि देवी आईची दोघींची रोज विचारपूस करतात.
आणि म्हणूनच देवी आई घंटा वाजवून त्यांना आशीर्वाद देते. आणि आज सुद्धा आपण त्यासाठीच आलो आहोत ना. म्हणूनच आज आपण देवी आईकडे काहीही मागायचे नाही. तुम्ही माझी चेष्टा करणार असाल तर मी जाते. हो, नाही नाही, चेष्टा नाही करत आहे, पण आपण बाळकृष्ण दादाला चांगल्या कामासाठीच घेऊन जातोय ना. देवी आई सांगितलं ना, आता देवी आईकडे काहीही मागायचं नाही. देवी आई सगळे चांगलेच करेल. बरं बाई, काही नाही मागणार. कान पकडतो मग तर झाले. दमलीस ना देवी आई? किती त्रास देतो आम्ही सगळी मुलं तुला. फक्त स्वतःच पाहतो. मला हे हवंय, मला ते हवंय. आणि तू मायेने देतेस सुद्धा. पण देता देता काही सूचना दिलीस तर तेवढी मात्र आम्ही बरोबर विसरतो. चुकतो, धडपडतो आणि पुन्हा तुझ्याकडे धाव घेतो. आणि तू पण सगळं विसरून पुन्हा आम्हाला कुशीत घेतेस. आणि प्रत्येकाला वाटतं आपणच एक मुलायचं. तिने आपल्याकडेच लक्ष द्यायला हवं. पण आईची कितीतरी लेकरं, माझ्या म्हाताऱ्या बापूंपासून लहानग्या सखूपर्यंत सगळीच, प्रत्येकाचा हट्ट वेगळा. कसं ग करतेस तू सगळं? आम्ही एवढंच काही झालं तरी रुसतो. पण तू मात्र आम्ही वेडे वाकडे वागलो तरी आम्हाला सांभाळून घेतेस. आणि सदैव अशी हसत मुखाने उभी असते, न दमता, न तक्रार करता. आता मी सांगते तुला, थोडा वेळ विश्रांती घे, डोळे मिटवून घे. कुणाचा विचार करू नकोस. बाई, आज घंटा वाजली नाही. देवी आईला आवडले नाही का आम्ही दोघे आलो इकडे ते? बोलू नका माझ्याशी. अगं पण देवी आईला आनंद झालाय. चला आता मी जाते घरी. घंटा कशी वाजली आपोआप? माझे तर्कनिष्ठ मन सांगते की वाऱ्याने हल्ली, पण बयोबाईचे निरागस मन म्हणते की देवीच तिच्याशी बोलली. अहो काय झालं? डोळ्यात पाणी का? मन तर्काच्या पलीकडे गेले. बयोताईच्या अद्भुत वागण्याने हळवे झाले. मी आईला एकटीला सोडून आलोय. आईकडे पाहण्याची वेगळी नजर दिली मला बयोताईने. आई, बापूंनी मला आंघोळ करायला सांगितली आहे. अगं बाई, का ग? आणि बापू तर बाहेर गेलेत ना?
मग तुला कुठे भेटले ते? पटवर्धन काकांच्या घराबाहेर. पण मग आंघोळ का करायला सांगितली तुला? अगं मी काकांच्या घराच्या पायरीवर खात बसले होते. इतक्यात त्या रस्त्याने जाणारी एक मुळीवाली आजी घेरी पडली. तिकडून एक शेंडीवाले काका जात होते, पण त्यांनी मदतच नाही केली. मग मी धावत गेले, त्या आजींना उठवून बसवले, त्यांना थोडे पाणी आणि गुळ शेंगदाणे दिले. मग त्यांना तरतरी आली. तशी तिच्या मुलीला हात दिला आणि मग ती गेली. मग पुढे? ते बापू आजोबांनी पाहिले आणि ओरडायलाच लागले, तिला शिवलीस ना, मग आता मला नको शिवस. आणि आधी घरी जाऊन गोमूत्र शिंपडून आंघोळ कर असे म्हणाले.